एक पेड़ बन जाएंगे, पेड़ बनेंगे. हात वरती करा आणि झाड कसं हे करतात. हा बस. सिटी बजा के बोल भैया. बोला एक लगेच परत अजून एकदा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त एंट्री है. अच्छा ऐसा समझ लो 3 घंटे में कोऑर्डिनेटर में बैठे हैं, 3 इडियट्स देख रहे हैं, 1 2 और 3 है कि नहीं. तीनों पागल है जो यहाँ पे आए हैं. वो जो 3 घंटे वैसे समझो ऐसी थिएटर के अंदर है, भले इतनी गर्मी हो, आज हमें लाइफ का ट्रांसफॉर्मेशन देना है. ये उन्होंने मिस किया ना, उनको लगेगा कि उन्होंने क्या मिस किया. आज आप यहाँ पे है, आपको ऐसा लगेगा हम लोगों ने जिंदगी में ऐसा कोई पा लिया जो कभी नहीं मिलने वाला. तुम्हारा आज असं दिसेल तुम्ही सगळ्यांनी एकदा नाही तुझ्या नाव ऋतुजाची आई सकाळी ऋतुजा घरातून निघाली. तिच्या आईने बघितली की ऋतुजा आज शाळेमध्ये गेली, पण घरी आल्यानंतर त्याला ती ऋतुजा दिसायला वेगळीच कोणीतरी दिसते. कारण आजचा जो सेशन आहे तो एकदम वेगळा सेशन आहे. त्यांनी जो ऐकला तो शिकला अशा पद्धतीचा सेशन आहे. डॉक्टर प्रोफेसर दिनेश गुप्ता सर, तुम्ही युट्यूबवरती बघा, 3.5 लाख फॉलोअर आहेत त्यांचे. 3.5 लाख. स्वतःच्या 16 कंपनीज आहेत त्यांच्या. आणि इंटरनेट स्पीकर आहेत, कॉर्पोरेट ट्रेनर आहेत, डीजे ट्रेनर. आपल्या शाळेमध्ये हा 4था प्रोग्राम आहे त्यांचा, ते वर्कशॉप घेतात. आणि आता 10वीच्या मुलांसाठी स्पेशली तुमच्यासारख्या मुलांसाठी हजारो लेक्चर घेतले. आता त्यांनी एक वेळ कोणी रेकॉर्ड झाला, ऋतुजा किती वेळ बोलू शकते तुझ्या माहिती दिला तर? 5 मिनिटं बोलू शकतो, पण 10 मिनिटं बोलायला आपल्याला तहान लागते. सरांनी 96 तास 23 मिनिटं सलग लेक्चर दिले. किती? आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झाले, त्यांनी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली. म्हणजे एवढं ज्ञान आपल्याकडे त्यांच्याकडे आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती बोलणं एवढं सोपं नाही. कधी बोलू शकतात जेव्हा तुमची रिडिंग चांगली असेल, तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. म्हणजे आज एवढे मोठे मुद्दे दररोज एका वेगळ्या राज्यामध्ये येतात, देशामध्ये परदेशांमध्ये येतात. आणि आज आपल्या तुमचं अहोभाग्य आहे की आज इकडे तुम्हाला ते ऍज अ स्पीकर म्हणून लाभलंय. मित्रांनो, माझी मुलगी पण या गोष्टी झालेल्या आहेत. फर्स्ट सेमिस्टरला नापास झाली होती. फक्त सरांसोबत 20 मिनिटं घालवले. किती मिनिटं घालवले? आणि आतामध्ये मला पप्पा 90+ येणार. ते 20 मिनिटात जर सर चमत्कार करू शकतात, येणाऱ्या तासामध्ये तुमच्यामध्ये काय चमत्कार होईल तुम्ही गेस करा. निश्चितपणे सर्वांनी जोरदार टाळ्या सरांचं स्वागत करा. जीवनती प्रकाशाच्या माध्यमातून जे पुस्तकं तुम्हाला पुरवले जातात त्या कंपनीचा हा सेमिनार आहे. सुनील पाटील सर आणि वगैरे सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी गौरवनाथ कोट आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ओव्हर टू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. जीवनदीप प्रकाशनतर्फे आज जे प्रोग्राम हे आज इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि मला असे स्पीकर म्हणून म्हणजे स्पीकरपेक्षा की काहीतरी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, काहीतरी शिकवायचा प्रयत्न करणार नाही, शेअरिंग करणार आहे. जसं आपण करतो ना शेअरिंग. कुठे करतो शेअरिंग? हा वर्ड कुठे ऐकलेला आहे शेअरिंग? हां, शेअरिंग वर्ड कुठे ऐकलेला आहे? शेअरिंग करतो ना, शेअर करा. कुठे शेअर करतो? व्हॉट्सअपवरती करतो, फेसबुकवरती करतो. असं शेअरिंग करणार आहे. काहीतरी चांगलं गोष्ट आहे. आणि मराठीमध्ये एक सिरियल आहे, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. हां, पण प्रयत्न करा की, कारण हे जे आजचं प्रोग्राम आहे हे प्रोग्राम तुमच्यासाठी पहिल्यांदा होतो आहे. पण ह्या प्रोग्रामला बनवण्यासाठी मला 15 वर्ष लागले. हे जे तुम्ही दिसतं ना, हे सर्व जे काय तुम्ही आता 45 मिनटं, 40 मिनटं, अर्धा तास, 1 तास जे काय माझ्याबरोबर बसणार आहे, तर हे सर्व आज आपण बघणार आहे जे काय लिहिलं आहे. ओके, सुरुवात करू आपण माइंडसेटपासून. पण माइंडसेटचा नंतर, म्हणजे माइंडसेट नंतर बघू. पहिले हे ड्रीम बघू. ड्रीम म्हणजे स्वप्न. स्पेलिंग काय इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? DREAM. बरोबर ना, स्पेलिंग बरोबर आहे. आज आपण काहीतरी नवीन घेऊ. D इज स्टँड फॉर डेडिकेशन. डेडिकेशन.
हे काय असतं, हा नवीन वर्ड काय आलेला आहे, कोण सांगणार? डेडिकेशन म्हणजे आता आपल्याला 10वीमध्ये आपण गेलो आहे, आपल्याला डेडिकेट व्हायला लागणार. आता हे वाढदिवस साजरा करायचं आहे, शिवजयंती आपण साजरा करू, पण पुढच्या वर्षी, यावर्षी पण करू, पण यावर्षी जास्त फोकस कुठे करायचं ताई? कुठे करायचं आहे? अभ्यासामध्ये. वाढदिवस कधी करायचं? पुढच्या वर्षी. कोणाचं लग्नात जायचं तर पुढच्या वर्षी. म्हणजे लग्नापेक्षा म्हणजे कोणी मित्राचं असेल तर त्यांना सांगायचं, भाई आता मी यावर्षी तर मी कुठे जाणार नाही, कारण या वर्षीचा माझा ड्रीम काय, मला अभ्यास करायचा आहे बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव ऐकलं आहे का कोणी? ऐकलं आहे? सर्वांनी ऐकलं आहे? ते नेहमी सांगायचं, शिक्षा वो शेरनी का दूध है, जो पिएगा वो दहाड़ मारेगा. जो पिणार तो दहाड़ मारणार. तर आज आपल्याला परिस्थिती बदली करायची असेल ना, तर आजच आपलं माइंड बदली करायला लागणार. परिस्थिती अशी चेंज नाही होणार. आपल्याला आईवडिलांना ॲरोप्लेनमध्ये नाही, हेलिकॉप्टरमध्ये घेऊन जायचं आहे. ॲरोप्लेनमध्ये सर्व घेऊन जातात, हेलिकॉप्टरमध्ये घेऊन जायचं त्यांना. हेलिकॉप्टरमध्ये त्यांना फिरवायचं आपल्याला. कोणाला असं वाटतं की आईवडिलांना आपल्याला हेलिकॉप्टरमध्ये फिरवायचं? किती लोकांचं स्वप्न आहे बघू जरा. 1 2 3 4 5, अरे सर्वांचं आहे. व्हेरी गुड. मग चांगलं, म्हणजे मी परफेक्ट क्लासरूममध्ये आलेलो आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला डेडिकेट व्हायला लागणार. तुमच्या जे सब्जेक्ट असेल, किती सब्जेक्ट आहे 10वीमध्ये? 10 सब्जेक्ट आहे. 10वीमध्ये किती सब्जेक्ट आहे? अच्छा, या मुलांना 10 असेल, मुलींना 9 सब्जेक्ट आहे, असं आहे का? चला आपण 10 धरू. 9 सब्जेक्ट आहे मला माहीत आहे, पण 10 धरू. पण आता आपल्याला ते 10वरतीच फोकस करायचं आहे. उठते बैठते सोते जागते खाते पीते, टी व्ही देखते समय, हास्य जत्रा देखते समय, हर समय फक्त आपल्याला आपलं लक्ष दिसलं पाहिजे. क्लिअर झालं? तर आज तुम्हाला माइंडसेट करायचं आहे. तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे ते पुस्तक काढा, नोटबुक काढा आणि लगेच लिहा. त्यामध्ये नोटबुकमध्ये लिहा तुम्हाला किती टक्के पाहिजे, किती टक्के पाहिजे, बिंदास लिहा जे तुम्हाला वाटतं. हां, सर्वात पहिले आपल्याला काय, तुम्हाला 10वीमध्ये किती टक्के पाहिजे? न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपण आज आलेलो आहे. या शाळेमध्ये आज आपण काहीतरी असं घेणार आणि यू आर व्हेरी लकी. आज पहिला दिवस आहे का? हां, 10वीचा पहिला दिवस आहे आज? नाही ना? कितवा दिवस आहे हा 10वीमध्ये? अरे ताई, अरे दादा, तुम्हाला किती वडेपाव पाहिजे? मग तुम्ही बोलतात नाही मला ना 7 वडेपाव पाहिजे, सांगतात ना. मग तो काय करतो? 8 देतो का? 6 देतो का? मग तो काय करतो? तुम्ही जेव्हा 7 मागतात तर किती देतो तो? 7च देतो ना. तसंच आहे हे युनिव्हर्सल जे आहे ना, हे प्रकृती आहे ना, ते तुमचं वेटर आहे. तुम्ही जे मागणार ते मिळणार. आणि विश्वास करा, हे तुम्हीच आता ते पुढचं आहे ना, पुढच्यापर्यंत तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि तुम्हाला गॅरंटी देतोय मी, आत्तापर्यंत 4 लाख विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. किती? 4 लाख. म्हणजे किती किती त्यामध्ये किती शून्य असतात ताई? 3 4 5 शून्य असतात. म्हणजे एवढं विद्यार्थ्यांना आपण आयुष्य, म्हणजे एवढं विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण शिकवलेलं आहे. आणि यूट्यूबवरती रोज काय ना काय चालू असतात. आजचं पण तुमचं हे जे प्रोग्राम आहे ते बघा चालू आहे तिथे. हे तुम्ही जाऊन संध्याकाळी बघून घ्या. कोणी विसरला असेल किंवा 2 आठवड्यानंतर 3 आठवड्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे मला ना आता काहीतरी एनर्जी पाहिजे, तर इथे तिथे रील न बघता तुम्ही डायरेक्ट दिनेश गुप्ता वर्ल्ड रेकॉर्ड काय लिहून ठेवा. ते एकदम वरती लिहा. इथे लिहा. हे बघा इथे लिहा दिनेश गुप्ता वर्ल्ड रेकॉर्ड. इथे लिहून एका पूर्ण पानावरती असं, म्हणजे वरून देवानी बघितलं ना त्यांना पण दिसलं पाहिजे वरून. इथे मोठ्या अक्षरामध्ये लिहा बिंदास. हां ताई 93 किती लिहिलं? 95 ना ताई? 95 बिंदास लिहा. काय घाबरायचं नाही. नाही लोक हसतील आपल्याला, हसू द्या ना. कल डॉक्टर बनेंगे, इंजीनियर बनेंगे, राष्ट्रीय पुरस्कार मिलेगा, वो थोडी आने वाले. बिंदास लिहा. तुम्हाला बिंदास लिहायचं आहे. कोणाला हसायची? हां बघा एकदम कॉन्फिडन्स, इसको बोलते कॉन्फिडन्स. हे बघा दिसतं ना, राइटिंगवरून वाटतंय की कॉन्फिडेंस वाली लड़की है या लड़का है. लग रहा है ना कॉन्फिडेंस देख के. बारीकमध्ये लिहितात ना तर ते माहीत पडतं याचा कॉन्फिडन्स लो आहे. हे बघा या ताईने लिहिलं 90%. कॉपी करताय का? तुम्हाला पण 90 पाहिजे. व्हेरी गुड. 95 व्हेरी गुड. अरे वा वा. सर्व मॅडम हे कुठली बॅच आहे मॅम? सर्व 90च्या वरतीच आहे. ते बघा 90
ते बघा 90. हे किती लिहिलं आहे बाळा? 95, 85. हे काय आहे बाळा? काय किती लिहिलं आहे? 90. वेरी गुड. तिथे बाळा 92 एग्जैक्ट. और देखना आज लिखा है ना, आज डेट डालो और हम लोग, मैं और गोरखनाथ पोल सर, हम लोग फिर से आएंगे. आम्ही परत येणार, आम्ही पुन्हा येणार, आम्ही परत येणार. 24 जून 2025ला आम्ही येणार. किती? हां, काय असेल त्या दिवशी? काय असेल? 24 जून 2025 काय असणार तेव्हा? तिथपर्यंत काय होणार? हां, 24 जून 2025 पर्यंत काय होणार? हां, तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला असेल आणि त्या दिवशी हे पानं सांभाळून ठेवायचं आणि चेक करायचं की ज्यामध्ये लिहिलं आहे तेच आहे का नाही. जे लिहिलेलं आहे, जे तुमचं मार्कशीटमध्ये असेल ना, मार्कशीटमध्ये जे दिलेलं आहे तेच आहे का, मॅच होत आहे का बघा. थोडंसं 2-3% वर खाली होणार, मी खरं सांगतोय, तुम्ही विश्वास करा. कारण मी हे अप्लाय केलेलं आहे, माझ्या आयुष्यात अप्लाय केलेलं आहे, हे सर्व मी अप्लाय केलेलं आहे. माझा एक विजन बोर्ड मी बनवलेला आहे. मला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जायचं आहे, मी तिथे फोटो लावून टाकतो. मग लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचा मला अमिताभ बच्चनला भेटायचं आहे, तर अमिताभ बच्चनचा फोटो लावला, अमिताभ बच्चनला भेटून आलो. तुम्ही काही करू शकतात कारण तुमच्याकडे एक जबरदस्त पॉवर आहे. कुठली पॉवर आहे? कुठला पॉवर आहे? माइंडसेटचा. क्लिअर झाला आता? क्लिअर? डेमो दाखवू का? डेमो बघायचं आहे. कारण काय, जोपर्यंत डेमो दाखवत नाही ना, मुलं विश्वास करत नाही. वो पिक्चर में डेमो दिखाना पड़ता था, 3 इडियट में बोलता था ना, इसको तो अभी डेमो दिखाना पड़ेगा. बोलो जूता कितने का है, दिखाओ कितने का जूता था ना, याद आहे की नाही याद आ रहा है? 3 इडियट कोणी बघितलं की नाही? सरांनी सांगितलं ना 3 इडियट, त्यामध्ये तो डेमो नेहमी दाखवतो. कुठला तरी एक तो फुनसुक बांगडू एक असतं ना तो. हां, क्या हो गया? क्या हुआ? कुछ हुआ कि नहीं? क्या हुआ? काय झालं? काय समजलं की नाही समजलं? तर हात हात ऐसा कैच कैच पकड़ना. देखो अभी ये गिर जाएगा, गिर जाएगा, गिर गया ना, बराबर ना. न्यूटन का यही नियम है. टीचर अपने को यही सिखाते हैं, सर भी अपने को यही सिखाते हैं कि किसी भी चीज़ को ऊपर से फेंकेंगे तो क्या होता है? गिर जाता है. गिरा क्यों नहीं? वो ऐसा दिखाना पड़ता है, ऐसा दिखाना पड़ता है. जादू दिखाएगा तो लोगों को समझ में आता है. क्लियर हो गया? परत बघायचं आहे. हाँ, जब तक सीखेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं सर, आपको बार बार रिपीट करना पड़ेगा. क्लियर हो गया? ऐसा है, दिमाग ऐसे काम करता है, आपलं माइंड असं काम करतं. आणि हे पॉवर सर्वांकडे, माझ्याकडे नाही, तुमच्याकडे पण आहे. फक्त आपण तिथे लक्ष देत नाही. आपण कुठे लक्ष देतोय? पबजी. अभी वो क्लैन एंड क्लैश, वो मेरा लड़का सर खेलता था, तो मैं बोलता क्या किसी गरीब के घर को जाके वो बम, बोलता नहीं अभी इसको ना बम से उड़ाने का है, वो बम डालने का उधर, वो कुछ बम बिम डालना पड़ता था. क्लैश एंड क्लैन क्या रहता है कुछ तो भी. फिर वो एक वो चिकन कड़ी क्या रहता है, वो कौन सा है, वो चिकन हांडी कुछ रहता है ना कुछ, वो क्या रहता है मालूम नहीं. पबजी, पबजी क्या है, कौन सा पबजी. हाँ, अब ये सबसे बाहर निकलिए प्लीज़. व्हाट्सअप से बाहर, व्हाट्सअप रखिए, मैडम का मैसेज आएगा स्कूल से, उसके लिए रखिए. फेसबुक जितना काम का उतना देखिए, यूट्यूब जितना काम का उतना देखिए. रील सबसे खतरनाक तो रील है. एक बार ओपन कर दिया आपने, बस एक धागा आपको मिल गया और कब 3 घंटा जाता है पता ही नहीं चलता है. और 3 घंटे में सुस्ती नहीं, पानी नहीं, सुसू नहीं, कुछ नहीं, पूरा 3 घंटा यानी उधर. आणि अभ्यासाला बसलं, ये उधर 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 जाएगा, उठ के जाएगा, उधर जाएगा, इधर जाएगा, चाय पीने को जाएगा, पानी पीने को जाएगा. हे काय है? पढ़ाई करने को बैठे को तो कितना कितना प्रॉब्लम आता है ना, नहीं क्या? 2 बार सुसु आ जाएगा, फिर इधर जाना पड़ेगा, उधर जाना पड़ेगा. पढ़ाई करने को बैठेंगे तो ये सब, और मोबाइल में 3 घंटा. माँ भी बोलती कितना बच्चा शांत है. देखो ऐसा लड़के का फोकस होना चाहिए. अरे लड़का पढ़ाई नहीं कर रहा है, क्या कर रहा है? हाँ, रील देख रहा है, एक के बाद एक रील. आप वो सरोजनी नायडू को ढूंढो, सरोजनी नायडू आ जाएगी. कौन थी सरोजनी नायडू? कौन थी सरोजनी नायडू? नाव ऐकलंय का कधी? कौन होती? स्वतंत्र भारत की पहली राज्यपाल. उसको आप ढूंढो. उसको ढूंढते 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 माधुरी दीक्षित, और उसके और आगे जाइए तो तापसी पन्नू, फिर उसके आगे जाइए तो और भी कोई आ जाएगा. अगर आपने अपने माइंड को कंट्रोल नहीं किया, तो देखा ना, अपने माइंड को अगर कंट्रोल नहीं किया, रोका नहीं, तो गिरते जाएगा, गिरते जाएगा, गिरते जाएगा. क्लियर हो गया? चलो और एक डेमो दिखाता हूँ. देखना है क्या डेमो? वो जब तक डेमो नहीं दिखाएगा समझ में नहीं आता है, नहीं क्या? और डेमो दिखाना पड़ता है.
इथे खूप वस्तू ठेवलेल्या आहे बघा, इथे खूप वस्तू ठेवलेल्या आहे, ठेवलं आहे ना, खूप काहीतरी ठेवलेलं आहे, चेअर ठेवलेला आहे, हे अमका तमका, हे क्या है, प्लेट है, ये है, पेन है, कागज़ है, ये पेन है, गुलाबी साड़ी है, वो गुलाबी साड़ी का है ना गाना, कौन सा फेमस है, गुलाबी साड़ी. चला स्पीकर आहे इथे. मला फक्त एक एक पॉईंट सांगा तुम्ही काय लिहू. 1 नंबरवरती काय लिहायचं, काय सांगा. 1 नंबरवरती काय लिहू, काय पण सांगा ना. स्पीकर काय पण सांगा ना, एक वस्तू सांगा बस. हां, बेंच, बेंच. हां, 2 नंबरवरती काय लिहू, फॅन. बघा मी पहिल्यांदाच विचारतो ना, आपण पहिल्यांदाच भेटलो ना, का तुम्ही मला सांगितलं होतं सर तुम्ही जेव्हा सकाळी येणार ना मी तुम्हाला सांगणार 1 नंबरवरती बेंच लिहा, 2 नंबरवरती फॅन लिहा. तुम्ही पहिल्यांदाच मला सांगताय ना. ताई सांगा. मी बघा रेंडमली कोणाला पण विचारतोय. सांगा ताई, 3 नंबरवरती काय लिहू, 3 नंबरवरती बोर्ड. हां बेटा, 4 नंबरवरती विंडोज. विंडो 95 ना, विंडो 95, 92. पाच नंबरवरती. हां हां, 5 नंबरवर झालं ना तुमचा. हां ताई, 5 नंबरवरती चेअर. 5 नंबरवर कुठे चेअर, अच्छा हे चेअर. हां ताई, 6 नंबरवरती हां बुक. सर 7 नंबरवरती वाटर. क्लिअर झालं. आता हे 7 गोष्टी आपल्या समोर आलेले आहे. हां, मी फक्त एकदा बघणार, आता एकदा बघणार आणि लगेच आपण बघू काय पुढे काय करू शकतो. चला प्रयत्न करू. कोणी बघणार का, ट्राय करणार कोणी बोलणार का, बोलणार. या ताई पटकन या, धावत या. तसंच तिथूनच बोला, असं तिथे तोंड करून बोला. हां बस बोला. हां व्हेरी गुड, बरोबर आहे. चालेल. अजून ताई करा, प्रयत्न करा ना. तिथे हां असं टर्न मारून. हां व्हेरी गुड, बरोबर चालले, बरोबर चालले. ओके, काय हरकत नाही. अजून कोणी ट्राय करा ना. काय इथे काय कोई चाबुक लेके नाही बैठा है. मी प्रयत्न करू का. हां, तुम्ही मला फक्त नंबर विचारा किंवा वस्तू विचारा, मी प्रयत्न करतो आणि मी तुम्हाला सांगणार पण ते कसं केलं आहे. विचारा बेटा. 4 नंबरवरती विंडो. अजून वस्तू विचारलं तरी चालेल, वस्तू विचार. हां हां 7 नंबरवरती म्हणजे वॉटर बॉटल नाही, H2O आहे. H2O म्हणजे वॉटर, आणि वॉटर लिहिलं ते सरांनी सांगितलं होतं. ताई असंच बसून बोला, काय एवढं नाही. चेअर 5 नंबरवरती आहे. ताई विचारा. फॅन 2 नंबरवरती आहे.
चला मी सर्व सांगू का? प्रयत्न करतो. खालून वरती येतो. 7 नंबरला वॉटर आहे, 6 नंबरला पुस्तक आहे, 5 नंबरला चेअर आहे, 4 नंबरला विंडो आहे आणि 3 नंबरला बोर्ड आहे. आतापर्यंत कोणी विचारलं नव्हतं. 2 नंबरला फॅन आहे आणि 1 नंबरला क्लिअर झालं. 1 नंबरला बेंच आहे. आणि हे कसं झालं ते पण सांगतो. मेनी प्रत्येक नंबरला एक हिस्टोरी. जेव्हा तुम्ही अभ्यास करतात ना तो यूज युअर हेड. बोला यूज युअर हेड. बोला. म्हणजे हे जे दिलेलं आहे ना त्याचा वापर करा बस. आपल्याला बघा पबजी खेळताना किंवा गेम खेळताना किती फोकस असतो आपण, पण अभ्यास करताना का होत नाही? म्हणजे आपल्यामध्ये ते आहे. असं नाही का माझ्यामध्ये फोकस नाही आहे, माझं हँडरायटिंग चांगलं नाही, माझी भाषा चांगली नाही. तुम्ही मराठी चांगलं बोलू शकतात, इंग्रजी पण चांगलं बोलू शकतो आपण. मराठी चांगलं बोलू शकतो तर इंग्रजी पण चांगलं बोलू शकतात. जे लोक जातात फॉरेनमध्ये, जे शिकलेले पण नाही आहे पण फॉरेनमध्ये जाऊन ते पटकन इंग्रजी शिकतात. का? तिथे कंपल्सरी शिकायलाच लागणार, दुसरं ऑप्शन नाही आहे. तुम्हाला इंग्रजी नाही आलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तिथे तुम्हाला तिकीट पाहिजे, पाणी पाहिजे, जेवण पाहिजे, असं आहे. तर व्हिज्युअलायझेशन, यूज युअर हेड. अभ्यास करताना फक्त तिथे फोकस करा. बाकी ठिकाणी जेव्हा तुम्ही बोलत होते ना की 7 नंबरवरती सरांनी जेव्हा सांगितलं बॉटल किंवा पाणी, तर मी फक्त तिथेच लक्ष दे. मला काय माहीत नाही माझा मुलगा काय करतो आहे, काय तिथे लोक ते काय कपडे त्यांनी पसरलेले, झाडं काय करतात आहे, लोक काय करतात. माझा फक्त फोकस सरांकडे होता. सरांनी काय सांगितलं? वॉटर. क्लिअर झालं. त्याच्यानंतर जेव्हा 6 नंबर होता ताईंनी सांगितलं बुक, तर माझा तिथेच फोकस होता. 5 नंबरवरती सांगितलं की चेअर, तर माझा तिथेच फोकस होता. 1 नंबरवरती सांगितलं बेंच, तर माझा फोकस तिथेच होता. फक्त फोकस करा बस. एव्हरीथिंग इज फोकस बस, बाकी काय नाही. एक डॉक्टर असतो, एक मुलगा डॉक्टर होतो. कसं होतो डॉक्टर? त्याचा फोकस डॉक्टरवरती होतो. एक मुलगी इंजिनियर होते. का होते? त्याचा फोकस. तर 4 वर्षात ती फक्त इंजिनिअरिंग 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 तीच बोलते. एक लड़की नर्स बनती है. कैसे बनती है नर्स? कैसे बनती है नर्स? हाँ, तो आवर माइंड इज़ लाइक दिस बॉटल. ये बॉटल में ये माइंड है, ये माइंड है, ये ओके, ये माइंड है. अभी मैं वो गाना नहीं, वो डांस नहीं करने वाला हूँ. कौन सा? वो जमेली, वो डांस नहीं करने वाला हूँ. लेकिन ये आपका माइंड है, ये आपका माइंड है, ये आपका माइंड है. ये क्या है? ये आपका माइंड है. इसमें जो डालेंगे वो बनेंगे. इसमें जोमेटो का मालिक डालेंगे, जोमेटो का मालिक बनेगा. इसमें जोमेटो वाला डालेंगे ना, जो स्कूटर लेके घूमता है, वो भी बन सकते हैं आप. लेकिन वो नहीं बनने का, अपने को वो नहीं बनने का, क्योंकि अभी आपके पास पोटेंशियल है. अभी अपन डॉक्टर बन सकता है, इंजीनियर बन सकता है, कलाकार बन सकता है, सिंगर बन सकता है, अमिताभ बच्चन बन सकता है, यूट्यूबर बन सकता है. अभी जो चाहिए वो बन सकता है. इसमें जो डालेंगे वो बनेगा. इसमें लाल रंग डालिए, कौन सा बॉटल बनेगा? लाल रंग का. पीला रंग डालिए, मैंगो कलर का बनेगा. इसमें हरा रंग डालिए, हरा रंग बनेगा. काला रंग डालिए, काला रंग बनेगा. गटर का पानी डालो, गटर का पानी बनेगा. आप जो डालेंगे वो इसमें बनेगा. और बहुत सारे लोग हमारे देश में 90% लोग इसमें गटर का पानी डाल रहे साहब. ये देश की विडंबना है. लोग गटर का पानी, कचरा डाल रहे साहब. और ये कचरा कहाँ से आ रहा है? कचरा कहाँ से आ रहा है? ये सर मोबाइल दाखो ना सर. ये कचरा कहाँ से आ रहा है? ये जो है, ये कचरा कहाँ से आ रहा है? कचरा यहाँ से जा रहा है. अरे वाह, कितना अच्छा डांस करती है ना. अरे वाह वाह, अच्छा है, अच्छा है. 1 देखा, 2 देखा, 3 देखा, 4 देखा, 5 देखा, 6 देखा, टक 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 चालू है. किधर जा रहा है ये सब डेटा इधर ट्रांसफ़र हो रहा है. अब बताइए, पहले से भर दिए, अब जाएगा? अब टीचर जो सिखाएगी जाएगा? नहीं जाएगा. प्लीज़ अवॉइड दिस थिंग. देखो ना, मोबाईल देखो ना, मैं मना नहीं कर रहा हूँ. क्लियर हो गया? समजलं आता? माइंडसेट सेट करा. तुम्हाला काय पाहिजे, म्हणून पहिला बोललो किती पर्सेंटेज पाहिजे आणि काय व्हायचं ते पण लिहा. नेक्स्ट लिहा काय व्हायचं आहे तुम्हाला. पोलीस, आर्मी, टीचर, डॉक्टर, इंजिनियर, टीचर, प्रिन्सिपल, ग्रॅज्युएट, प्रेसिडेंट, जे तुम्हाला व्हाय. तुम्ही आता काही होऊ शकतात. ये रोड किधर जाता बेटा? ये रोड किधर जाता? हे रोड कुठे जातो? बाहेरचा रोड कुठे जातो? हे रोड कुठे जातो बाहेर? हे रोड कुठे जातं? इथून बाहेर गेल्यावरती रोड कुठे जातं? किधर? अगर रोड किधर तो जाता होगा ना बेटा. कुठे जातं रोड? हां, अच्छा, रोड पॅली, ते काय? फक्त तिथे जातो का? अरे रे,
चेक. फक्त तिथे जातं का? नाही, हे रोड कुठे पण जातं. तुम्हाला कुठे जायचं आहे? तुम्हाला कुठे जायचं ताई? हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होण्यासाठी पण तेच रोड जातं. इंजिनियर होण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातं. टीचर होण्यासाठी टीचिंग कॉलेजमध्ये जातं. टेलरिंग करायचं तर टेलरिंग कॉलेजमध्ये जातं. आर्मीमध्ये जायचं असेल तर पोलीस कॅम्पमध्ये जातं. पुण्यामध्ये जातं. आफ्रिकामध्ये जातं. अमेरिकामध्ये जातं. तुम्हाला कुठे जायचं आहे ते डिसाईड करा. लिहा. नेक्स्ट ताई लिहा, कुठे जायचं आहे? काय व्हायचं आहे? मोठं होऊन काय व्हायचं आहे? कलेक्टर. व्हेरी गुड. लिहा बेटा. MBA MBBS. व्हेरी गुड. डॉक्टर. डॉक्टर लिहा ताई. काय लिहिलं आहे? हां, अच्छा, इंजिनियर. चला, व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट करायचा. आता हे कॉन्फिडन्स कुठून येतं? नेक्स्ट कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय? आत्मविश्वास. कुठून येतो? कुठून येतो आत्मविश्वास ताई? मला हे कुठून आला आत्मविश्वास? की 6 नंबरवरती बुक आहे, 5 नंबरवरती चेअर आहे, बेंच आहे, मग बोर्ड आहे, मग ते काय 2 नंबरवरती फॅन आहे, 3 नंबरवरती विंडो आहे. कुठून आलं? विंडो नाही आहे. 3 नंबरवरती 4 नंबरवरती विंडो आहे, 3 नंबरवरती बोर्ड आहे. कुठून आलं हे आत्मविश्वास? कुठून आलं? ती ताई येऊन परफेक्ट बोलली. कुठून आलं आत्मविश्वास? कुठून येतं आत्मविश्वास? ते दुकानात मिळेल का? ते भाजीच्या दुकानात? मग ते बगीचावाल्याच्या बाजूला अंडीच्या दुकानात कुठे मिळणार आत्मविश्वास? कुठे मिळतं? हां, पण कुठे कुठे? ताई तुम्ही या इथे, पटकन या, धावत या. या ना, सेकंड लास्ट. हां, सेकंड लास्टवाली. हां, इथे या ताई, इथे मध्ये या, कॅमेरा समोर बघा. ABCD बोला ना पटकन. हां, आता हात करून ABCD बोला. हां, ABCD. हां, आता एक पाय असं करून बोला, असं. हां, एक हात असं वरून करून बोला. हां, बोला. ABCD. दोन्ही हात वरून करून बोला. ABCD. आता असं होऊन बोला. ABCD. हां, का एवढं कसं येतं तुम्हाला ताई? म्हणजे तुम्ही प्रत्येक हात वरून वरून पण बोलू शकतात, माईक घेऊन पण बोलू शकतात, माईक ऑफमध्ये पण बोलू शकतात, झोपेत पण तुम्ही ABCD बोलू शकतात, पाय असं एक पाय वरती करून पण बोलू शकतात. कसं आहे? कसं तुम्ही करताय एवढं? कसं आहे करताय तुम्ही? कसं बोलताय? काल रात्री अभ्यास करून आले होते का ताई? मी सांगितलं होतं ना अभ्यास करून या रात्री. कसं आलं तुम्हाला? अचानक मध्ये कोणी विचारलं ABCD सांगा, पटकन तुम्ही बरोबर बोलताय, पण हे कुठून आलं हे? आणि यालाच म्हणतात आत्मविश्वास. कारण तुम्ही प्रॅक्टिस केली ना, लहानपणी आईने मारलं असेल, हात दोरात ते हात बांधला असेल, पाहुणे समोर खटाक, चल ABCD बोलून दाखव, काका आले, काकू आले, सांग त्यांना, समोर सांग ना, त्यांच्या समोर ए नंतर बिनायला टच पटकन एक मारला असेल एक. अरे याद आ रहे, टीचर ने मारा होगा उस समय तो अलाउ था, अभी तो अलाउ नहीं है, लेकिन नहीं क्या बचपन में आपके ऊपर पूरा संस्कार किया गया और यही संस्कार आज आपके सामने दिखाई दे रहा है. दिस इज कॉल्ड कॉन्फिडेंस. आणि असाच कॉन्फिडन्स तुम्हाला तुमचा 10वी मध्ये पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू भेटू. असंच कॉन्फिडन्स तुम्हाला तुमचा 10वी मध्ये पाहिजे. असंच कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्हाला कोणी पण विचारलं ना, पहिला चॅप्टर, दुसरा धडा, तिसरा धडा, चौथा धडा, 5वा धडा, अरे इंग्रजी, अरे आपण आहे ना, अरे हा पूर्ण अभ्यास केलेला आहे. तुम्ही रात्री 3 वाजता विचारा ना, 2 वाजता विचारा. मॅथ्स, अरे प्रमेय ना तो पायथागोरस ना आपला, अरे तो आपला पायथागोरस, असं लगेच आलं पाहिजे, पटकन आलं पाहिजे. क्लिअर झालं? याला म्हणतात कॉन्फिडन्स. आता तुम्ही 10वी मध्ये गेले, रोज तुमच्या समोर काय ना काय इमोशनली काहीतरी होणार. कोणी आजारी पडणार, कोणी बोलणार अरे ताई एकच तर भाऊ आहे रे बाबा, त्याचा वाढदिवसाला जायला पाहिजे. एकच तर दादा है, त्याचा लग्नाला जायला पाहिजे, दादाचा लग्नाला सारे जाऊया, ऐसा बोलेंगे लोग. आप इमोशनली स्ट्रांग रहने का, किसमें रहने का, आपका क्या काम है अभी? नाही, त्या दिवशी मी 18 तारखेला मी प्रॉमिस केलंय. ते जीवनदीप प्रकाशनवाले आले होते ना, त्यांना आम्ही प्रॉमिस केलंय की आपण किती टक्के घेऊन येणार, हा जे तुम्ही लिहिलंय ते. आणि यासाठी आपण दादाचं लग्न सोडू, वाढदिवस सोडू, गणपती बाप्पाला आपण बोलू यावर्षी क्षमा करा बाप्पा, यावर्षी क्षमा करा, पुढच्या वर्षी मी नक्कीच येणार.
आणि येणार आणि डिग्री घेऊन येणार, पेढे घेऊन येणार, मोदक घेऊन येणार, पण यावर्षी क्षमा करा. क्लिअर झालं? पूर्ण फोकस व्हायचा आणि इमोशनली पूर्ण तुमचा इमोशन कुठे पाहिजे, तुमचा इमोशन कुठे पाहिजे, हे काय म्हणतात त्याला, हां 10वीमध्ये पाहिजे. खूप काहीतरी होणार तुमच्याबरोबर. तुम्ही अभ्यास करायला बसणार, पाऊस पडणार, ऊन पडणार, कोणीतरी ए शाण्या काय रे जास्त अभ्यास करतो का असं पण बोलणार, पण आपण अभ्यास करायचं. लोक काही बोलू द्या, तुम्ही अभ्यास करायचा, अभ्यास सोडायचं नाही. क्लिअर झाला? त्यानंतर आहे पॉझिटिव्ह विचार. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचं. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. काही झालं पॉझिटिव्हमध्ये राहायचं. नल में पानी आया तो ठीक है, नल में पानी नहीं आया तो भी ठीक है, किसी ने सैल्यूट किया तो ठीक है और नहीं किया तो भी ठीक है. अपने को क्या, अपन तो बच्चा है, अपने को कहाँ रिस्पेक्ट का जरूरत, अपन तो स्टूडेंट है. नहीं क्या, किसी ने अपने को बस में बैठने को जगह दिया तो ठीक है और नहीं दिया तो भी ठीक है. फुल पॉझिटिव्हमध्ये राहायचं. कारण तुमचं लक्ष हे असं इथे तिथे नाही आहे, कलंबोली जाने का है, कामोटे जाने का, ये आपका लक्ष्य नहीं है. अपने को तो राष्ट्रपति के पास पहुंचने का है. कुठे जायचं ताई? राष्ट्रपतीकडे. ते लक्ष आहे. तिथे जायचं तर इथून अटकून नाही राहायचं की चलो अरे चल ना कॅरम बोर्ड बघू ना, कॅरम बोर्ड खेळायला, तो चल ना क्रिकेट, अरे ये सब छोटा मोटा है, गली लेवल पे नहीं जाने का, अपने को तो बड़े लेवल पे जाने का है, अपने को तो कलेक्टर होने का है, अपने को तो डॉक्टर होने का, अपने को तो इंजीनियर होने का है. आई वडिलांना आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. वो हमारे लिए 5 बजे उठते हैं, अपना खुद चप्पल नहीं पहनते, लेकिन देखो आप लोग को चप्पल उन्होंने, बिना चप्पल का कोई आया है क्या इधर? आया है बिना चप्पल का? सब लोग आए ना. लेकिन आपके पिताजी चप्पल नहीं पहनेंगे, उनका चप्पल देखना फटा रहेगा, शर्ट देखो फटा रहेगा. मम्मी आपके लिए 5 बजे उठ के करती है, क्या जरूरत है करने की, नहीं करते तो भी चलता है ना. लेकिन आपके लिए टिफिन बना रही है, आपके लिए काम कर रहे हैं. त्यांचं एक स्वप्न आहे, ते स्वप्न तुम्ही पूर्ण करून दाखवायचं. आणि हीच ते टाईम आहे, नंतर नाही काय फायदा. आज ते टाईम आहे, नंतर काय फायदा आहे ना. जून जुलै जूनपर्यंत तुमचा अभ्यास संपला पाहिजे. जूनपर्यंत तुमचा अभ्यास संपला पाहिजे. माझा मुलगा परीक्षेचा 2 दिवस अगोदर पिक्चर बघायला गेला. मिला अरे बोलता अरे पप्पा पूरा हो गया पढ़ाई, अपन ने 5 बार पढ़ाई किया, 5 बार रिविजन किया है. बघितलं 10वीचा रिझल्ट आला 93%. किती? त्याला कॉन्फिडन्स होता, माइंडसेट सेट झाला होता, कॉन्फिडन्स झाला होता. इमोशनमध्ये मामा का लग्न में नहीं जाने का, मामाचं लग्न मी नाही जाणार, तुम्ही जावा, मी नंतर जाणार. नाही गेला तो. त्याला माहित होता काय करायचं. पॉझिटिव्ह थॉट. तो अभ्यास नाही केला, अरे हे येणार आहे परीक्षामध्ये, अरे तुमची शेवटचा वर्ष आहे. अरे कोण शेवटचा वर्ष काही नसतं, एकदम शांत राहायचं. लोक बोलणार अरे एक अभ्यास नाही केला, अरे बाप रे बाप गेला आता तू. अरे काय घेणार, एक नाही केलंय ना, एक अभ्यास नाही केला, बाकी केलंय ना. फुल पॉझिटिव्ह मध्ये राहायचं. ओके. ड्रीम मध्ये डेडिकेशन, तुमचं डेडिकेशन पाहिजे. नंतर काय पाहिजे? रिस्पॉन्सिबिलिटी. आज के बाद मम्मी पापा ने बोलना नहीं चाहिए, मम्मी पापा ने बोलना नहीं चाहिए अभ्यासाला बस, ए ताई अभ्यासाला बस, ए बाळा अभ्यासाला बस. आप खुद बैठना चाहिए. सपना किसको पूरा करना है? मम्मी पापा को करना है? नहीं, अपने को करना है. कायतरी व्हायचं ना. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नाव ऐकलंय? उनको स्कूल में बैठने को नहीं मिला. आपको तो पूरा आप लोग ऊपर बैठे, वो नीचे बैठते थे बाहर. लेकिन आज उन्होंने ऐसा कुछ किया है कि पूरा स्कूल उसका किताब पढ़ रहा है. देखो इस कल का पहला पेज देखो, भारत मेरा देश है, फिर वो संविधान, हम भारत के लोग. बघितलं प्रेम्बल, प्रीएम्बल म्हणतात त्याला, प्रीफेस, प्रीएम्बल. बघितलं ना कोणी लिहिलंय ते? वाचतं ना, हर विद्यार्थी पढ़ रहा है. असं काहीतरी करून दाखवा. सिंधुताई सखपाल नाव ऐकलंय? सिंधुताई सखपाल नाव ऐकलंय? असं काहीतरी करून दाखवा. कल्पना चावला आज नहीं है लेकिन कुछ करके गई. सचिन तेंदुलकर, लता दीदी, छत्रपती शिवाजी महाराज, काहीतरी केलं ना त्यांनी. आता तुमचं टर्न आहे, करून दाखवा. आता काहीतरी करून दाखवायचं. आधी लगीन, बस आधी लगीन कोंढणाचा, आधी लगीन. एज्युकेट, स्वतःला एज्युकेट करा, स्वतःला एज्युकेट करा, स्वतःला. हां 5 वाजता किती लोक उठतात? एज्युकेट करा. 5 वाजता बघा तो 1-2 जण उठतात, 3-4 काय करतात? मोबाईल बघतात? नाही, अभ्यास करतात ना. हां स्वतःला एज्युकेट करा. 5 वाजता सवय लावा स्वतःला. 5 वाजता उठायची सवय लावा आणि उठून थोडा एक्सरसाइज करून, थोडा वॉकिंग करून इथे समोर
आणि नंतर अभ्यासाला बसा, किंवा पॉझिटिव्ह थॉटनी बसा. घरचं थोडं काम करा आणि परत अभ्यासाला बसा. क्लिअर? एज्युकेट करा, स्वतःला एज्युकेट करा. त्यानंतर आपला ॲटिट्यूड कसा पाहिजे? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे, नेहमी सकारात्मक विचार. 2 बेडूक होते, ते वो भागते भागते ना, एक वो पतेला रहता है ना, दूध का पतेला में गिर जाता है. एक बोलता आता आपण वाचणार नाही बाबा, गेलो आता आपण गेलो आता नाही वाचणार रे बाबा, नाही वाचणार, आपण गेलो आता. सही में मर जाता है वो. दूसरा बोलता अरे बाबा थांब, धीर धड़ जरा, काहीतरी करू. वो हाथ चलाते रहता है. अरे बाबा सकारात्मक. तो आला होता ना टकल्या, तो दिनेश गुप्ता, क्या नाम है मेरा? हाँ अरे तो दिनेश गुप्ता आला होता ना, तो बोलतो ना सकारात्मक विचार ठेवायचो, सकारात्मक सोच, काहीतरी होणार, हात चालव. पण तो गेला, कारण त्याचा विचार कुठला होता? नकारात्मक. तो गेला. आणि जो पॉझिटिव्ह विचार करणारा होता त्यांनी काय केला? तो हाथ चालव. और दूध को जितना आप ये करते ना, उसको जितना फेंटेंगे तो क्या होता है? दूध को फेंटने के बाद क्या होता है? उसमें क्या जमता है? हाँ सही जमता है ना, क्या बोलते हो, एक लेयर बन जाता है और उसके ऊपर वो जम करता है और बाहर आ जाता है. नेहमी काय विचार ठेवायचं? सकारात्मक. योर ॲटिट्यूड मस्ट बी पॉझिटिव्ह. ओके. नंतर रोज स्वतःला मोटिवेट करायचं, रोज स्वतःला मोटिवेट करायचं. आज मी हे करून दाखवणार, आज हे अभ्यास करणार, आजचा अभ्यास आज नाही जमलं, ठीक आहे, उद्या जमणार. हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है. सोने को जितना आग लगाओ उतना प्रखर निकलता है. चांदी को जितना धार लगाओ उतना ही चमकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा साहब. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों का आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. बस ये है पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. मुझे लगा लोग ताली बजाएंगे, लेकिन चलो ठीक है, कोई बात नाही. आणि शेवटचा जे पॉईंट आहे, पहिले माइंडसेट, कॉन्फिडन्स, इमोशन, पॉझिटिव्ह थॉट्स, आणि शेवटचा रोज स्वतःला काय बोलायचं? प्रत्येकाला बोलायचं. आपल्या शाळेसाठी प्रत्येकाला बोलायचं. जे तुमच्या आयुष्यात आलेले आणि जे नाही आलेले, जे तुमच्या समोर आहे, जे नाही आहे, त्यांना सांगा थँक्यू, धन्यवाद दीजिए. दिस इज कॉल्ड एटीट्यूड ऑफ ग्रैटिट्यूड. तो आपने मुझे मौका दिया यहाँ पर कुछ बोलने के लिए. मैं जीवनदीप प्रकाशन, और आप लोगों को भी जीवनदीप प्रकाशन का धन्यवाद देना चाहिए. कौन है जीवनदीप प्रकाशन? कौन है जीवनदीप प्रकाशन? कौन है जीवनदीप प्रकाशन? कौन है बेटा? टीवी चैनल का नाम है क्या? नहीं. जीवनदीप प्रकाशन, जीवनदीप प्रकाशन कौन है? जीवनदीप प्रकाशन कौन है? अरे बचपन से उसका ही तो किताब पढ़ के हम लोग बड़े हुए. जीवनदीप प्रकाशन का ही तो किताब पढ़ के हम लोग बड़े हुए. उनकी तरफ से था आज का ही प्रोग्राम. पैसा लिया क्या किसी ने आपसे आज का प्रोग्राम का? चला सर्वांनी मुलांनी 100 काढा. तो कोण येणार आहे बेटा? कोण येणार आहे? हा, तो दिनेश गुप्ता कोणीतरी येणार आहे. चला 100 रुपये काढा, तिकीट काढा, असं होतं का? त्यांनी स्वतःला, कारण त्यांना समाजामध्ये काहीतरी बदल घेऊन यायचा आहे. शाळेत तर शिकवतच आपल्याला. आपण ज्या शाळेमध्ये शिकतोय, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपण शिकतोय, श्यामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकतोय आपण. पण त्याचबरोबर ना, एक आपल्याला, आपण जेव्हा दूध घ्यायला, कोणी गेलाय कधी दूध घ्यायला? वो उसमें से ऐसा कैन में दूध देते ना, ऐसा वो पहिले काय करतो तो? हाँ, म्हणजे 1 लिटर दूध पाहिजे तर अर्धाचा माप घेतो, 1, 2, आणि नंतर काय करतो? एक छोटासा माप घेतो, माहिती आहे का? तो पण टाकतो. बघितलं कधी? म्हणजे तो आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा देतो. जीवनदीप प्रकाशन तर्फे आज हे ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे. गोरखनाथ पोळ साहेब आहे ना, ऐकलंय? गोरखनाथ पोळ यांचं नाव ऐकलंय? गोरखनाथ पोळ यांचं ऐकलंय का नाव? गोरखनाथ पोळ ताई, तुम्ही तर ऐकलं असेल ना. गोरखनाथ पोळचं नाव कोणी ऐकलंय का? गोरखनाथ पोळ सर. आता स्टार्टिंग मध्ये कोण इंट्रोडक्शन देत होते? हां, त्यांचंच नाव आहे गोरखनाथ पोळ सर. त्यांनीच हे पूर्ण प्रोग्राम आणि मॅडम बरोबर ऑर्गनाईज करून त्यांनी हे आजचा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. फक्त समाजामध्ये काहीतरी बदल आला पाहिजे. आणि समाजामध्ये बदल कधी येतो माहिती आहे का? समाजामध्ये बदल कधी येतो? समाजामध्ये बदल कधी येतो? जेव्हा विचार बदलतात. APJ अब्दुल कलाम साहेब नेहमी सांगायचा, विचार बदला, तुमची हॅबिट बदलणार, आणि हॅबिट तुमचं भविष्य बदलणार. हे असं त्याला
डोमिनोज इफेक्ट म्हणतात. चला एक एक्सरसाइज करू. एक्सरसाइज मध्ये काय होणार माहिती आहे का? मी 1 2 3 म्हणणार, तर तुम्हाला हात असं करायचा आहे. हा, क्लिअर झालं? 1 2 3 आणि परत बोलणार 1 2 3, अजून वरती घेऊन जायचा. 1 2 3. अरे बापरे, हात खाली करा. हे कुठून 1 इंच कुठून आला हात वरती? हे 1 इंच हात वरती कुठून आलं? बाहेरून घेऊन आलं का ताई? कुठून आलं? 1 इंच कुठून आलं? 2 इंच 1 इंच बघितलं, खूप लोकांनी वरती घेऊन गेले ताई. कुठून आलं हे? हा, हे 1 इंच कुठून आलं ताई? बाहेरून विकत घेऊन आलो का आपण कुठून? मग कोणाकडे होतं हे? आपल्याचकडे येत आहे. सर्व आपल्याचकडे, काहीच करायची गरज नहीं है. अपने पास ही है, कॉन्फिडेंस भी अपने पास है, सब ये अंदर, ये आपके पास है सब. ये कुछ भी चीज आपको मैंने बोला है कि बाहर से लाने का, कुछ भी नहीं, कुछ बाहर से लेने की जरूरत नहीं. सिर्फ किताब आप लीजिए बाहर से, जो सर रिकमेंडेड करेंगे वो किताब लीजिएगा, प्रश्न संच लीजिएगा, वो सब लेना है, एथिक्स एजुकेशन का किताब लेना है. लेकिन ये सब आपके अंदर है. ये कहाँ पे मिलेगा माइंडसेट? किधर है? कोणाकडे माइंडसेट? कुठे? दाखवा, लगेच दाखवा. कुठे माइंडसेट? हाँ दिखाओ ना भाई, हाँ दिखाओ. चलो एक और एक्सरसाइज, बंदूक दिखाने का, बंदूक दिखाने का और हाथ ऊपर करने का. क्लियर? बंदूक दिखाओ, हाथ ऊपर करो. हाथ ऊपर, देखो, बंदूक दिखाओ, हाथ ऊपर करो और उल्टा कर दो, 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 उल्टा कर दो. करा 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 लगे. असं असं पाहिजे. हाथ ऊपर करने का ये बंदूक है. करो, ये एक्सरसाइज करो. लोग बोलते साहब अपना दिमाग ना चलता नहीं है. दिमाग चलाने के लिए कुछ करना पड़ेगा. ऐसे कुछ करो. मोबाइल से दिमाग जाम हो जाता है, मोबाइल से दिमाग जाम हो जाता है और इससे दिमाग खुल जाता है. करेंगे ये एक्सरसाइज करो. क्लियर हो गया? हम लोग कहां पर थे? हाँ, तो ये सारी चीजें आपके पास ही है. दिस ऑल थिंग इज अवेलेबल इन युअर माइंड. यू हॅव टू सेट युअर माइंडसेट. फक्त माइंडसेट सेट करा. रोज स्वतःला सांगायचं मला किती टक्के घेऊन यायचं ताई. हाँ, कुठे कुठे लिहिणार है? लिपस्टिक है, आईने पे लिख देना. हाँ, मम्मी का लिपस्टिक लेके आईने पे लिखने का 95. आईने पे लिखो कोपरे में. मम्मी को बोलो ये मेरा है, ये मेरे लिए, आपके लिए नहीं, मेरे लिए. मेरे को 95 लेके आना. एक वो मैडम से या कहीं बाहर से प्रिंट आउट निकालो. आपको प्रिंट आउट आता है वो निकालने के लिए? प्रिंट आउट काढा त्याचा. 95चा प्रिंट आउट काढा मोठ्यामध्ये. कुठे कुठे लावणार? हॉल रूम में लगाने का. उसके बाद जिधर पढ़ाई करने को बैठते उधर लगाने का. और तीसरा बहुत इंपॉर्टेंट जगह किधर? बाथरूम. बाथरूम का जो अंदर का दरवाजा ना, यानी बाथरूम करने के बाद ऐसे आप बैठते हैं ना, ये बाथरूम किया और ऐसा बैठ गया आप, तो ऐसा सामने ऐसा 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 दिखना चाहिए. आपको लग रहा है मजाक. मी एका मोठ्या कंपनीचा मालकाचा घरी गेलो होतो. त्यांच्याकडे ट्रेनिंग द्यायचं होता दादरमध्ये. म्हटलं कॅन आय यूज युअर बाथरूम? येस, वाय नॉट. त्यांच्या बाथरूममध्ये मी गेलो तेव्हा मला माहीत पडलं मोठी माणसं मोठी का होतात. बच्चे को अमेरिका में भेजने का है. तिथे लिहिलं आहे त्यांनी असं पेपरमध्ये लिहून, बच्चे को अमेरिका में भेजना है. गई लड़की, कंपनी का टर्नओवर डबल करने का है, वो एम्प्लॉई लोगों को गोवा घुमाने को लेके जाने का है. त्यांनी सर्व लिहिलं होतं. 7 का 4-5 त्यांनी या वर्षाचा विजन लिहिलं होता. तुम्हाला किती लिहायचं आहे? फक्त एक. आणि ते पण कोडमध्ये 95. पाहुण्यांना पण माहीत नाही पडणार काय लिहिलंय 95. हे असं काय बाथरूममध्ये काय लिहिलंय? नाही, काहीतरी आहे ते. तो आमचा मोठा मुलगा आहे ना, ते आमची मुलगी ना, कोणीतरी ते आला होता, कोणीतरी तो टकल्या आला होता, ते काहीतरी तो सांगून गेलाय त्याला असं. बोलने तो कोई बात नहीं, मेरे को बोलेंगे चलेगा, लेकिन आपका भविष्य बनना चाहिए. कितना परसेंटेज लाना है आपको? 90 लाना है. मिलेगा और नहीं मिलेगा तो रोने का, नहीं रोने का. नहीं मिला तो नहीं मिला, नहीं मिला तो नहीं मिला, कोई बात नहीं. सचिन हर बार थोड़ी 100 पे पार होता है. आप अपना बेस्ट देना मत भूलना बस. क्लियर? माइंडसेट. त्यानंतर ये कहाँ पे मिलता है? ये कौन से दुकान में मिलता है? ये कहाँ पे मिलता है? इमोशन. कहाँ पे इमोशन? कहाँ पर है? किधर इमोशन है क्या? चिट्टी के पास इमोशन था क्या? जब रोबोट बनाया रजनीकांत ने, उसमें इमोशन नहीं था, लेकिन जैसे ही इमोशन डाल दिया फिर क्या हो गया? वो चेंज हो गया. ये मशीन है, मशीन के अंदर ये समझो ये मोबाइल है आपका, इसमें इमोशन है क्या?
नहीं, ये तो थिंग्स है, लेकिन इसमें अगर इमोशन आ गया तो गए। भावली से आप बात कर रहे हैं, कोई टेंशन नहीं है, लेकिन भावली आपसे बात करने को लगे तो क्या बन जाएंगे? वो एनाबेला है ना, एनाबेला बन जाएगी। ओके, इमोशन, पॉजिटिव थॉट्स, हमेशा पॉजिटिव रखिए। लाइट है तो ठीक है, लाइट नहीं है तो ठीक है, अपने को तो पढ़ाई करने का, किताब है तो ठीक है, किताब नहीं तो ठीक है। एक बात हमेशा याद रखना, अगर कभी कुछ तकलीफ आएगा ना तो सोचने का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कैसे पढ़ाई किया, काय विचारायचं स्वतःला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी कसं विचार, त्यांनी कसा अभ्यास केला, महात्मा फुले ने कैसा पढ़ाई किया, सावित्रीबाई फुले ने कैसे पढ़ाई किया, सचिन तेंदुलकर ने कैसे पढ़ाई किया, छत्रपति शिवाजी महाराज ने कैसे पढ़ाई किया। सोचो उनको याद करना। आप जाइए प्रिंसिपल सर के, मैडम के कैबिन में सब जगह ऐसा फोटो लगाया हुआ है ना महापुरुषों के, सब स्कूल में मिलेंगे। क्यों? वो आपको याद दिलाने के लिए, त्यांना विसरू नका। आणि शेवटचा जे आहे, नेहमी थँक्यू बोलत राहा। जब भी आपको मौका मिलेगा, जब भी आपको मौका मिलेगा, थँक्यू बोलिए साहब, बोलेंगे। दिस इज कॉल्ड ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड। नेहमी ग्रॅटिट्यूड मध्ये राहा, लोकांना सांगा, हे असं करत राहा। तर आज तुम्ही मला इथे संधी दिली। कोणाला काय प्रश्न विचारायचा काय? पहिले कोणाला दुसरा व्हिडिओ घ्या सर, कोणाला प्रश्न विचारायचा आहे का?